पुणे महानगरपालिकेमध्ये उद्या होणार महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक। भाजपच्या मंजुषा नागपुरे, राष्ट्रवादीच्या शीतल सावंत आणि काँग्रेसच्या अश्विनी लांडगे महापौर पदासाठी इच्छुक, तर लवकरच स्थायी समितीसह अन्य समित्यांचं वाटप केलं जाणार। नाशिकच्या येवल्यामधील मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमस्थळी ड्रोन घिरट्या घालत असल्यामुळे पोलिसांची तारांबळ, तर कापसे फाउंडेशनकडून परवानगी घेतल्यानंतर ड्रोन उडवल्याची आयोजकांची माहिती। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यामध्ये नवीन 55 बसेस लवकरच दाखल होणार। नवीन बसेसला राजमाता जिजाऊंचं नाव देणार असल्याची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे 4186 सदनिकांच्या विक्रीसाठी 10 फेब्रुवारीला सोडत 4186 सदनिकांसाठी 2,15,000हून अधिक अर्ज प्राप्त। अंबरनाथच्या पश्चिम परिसरातील पाणी प्रश्नावर नवनिर्वाचित नगरसेवकांचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला इशारा। पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करा, अन्यथा हंडा मोर्चा काढणार। तसंच यापुढे निवेदन नाही तर दणका देण्याचा मिलिंद पाटलांचा इशारा। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील तळेगावमध्ये तीव्र पाणी टंचाईमुळे महिलांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा। गेल्या 15 ते 25 दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प। पाईपलाईन दुरुस्ती करून 2 दिवसांमध्ये पाणी सुरू करण्याचे ग्रामपंचायत प्रशासनाचं आश्वासन। भिवंडीच्या मानकोली गावातील हरिहर कंपाऊंड परिसरामध्ये लागलेली आग 4 तासांनंतर आटोक्यात। आगीमध्ये गादी आणि पेपर रोलचे 10 ते 12 गोदाम जळून खाक। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती। चंद्रपूर शहरातील वडगाव परिसरातील चिंतामणी इमारतीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ। तब्बल 17 लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। पोलिसांकडून पुढील तपास सुरू। जेजुरी गडावर शर्यतीच्या पूजेसाठी आणलेला बैल अचानक उधळल्यामुळे गोंधळ। काही भाविक पायऱ्यांवरून पडल्यामुळे किरकोळ जखमी झाल्याची माहिती। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक भीमाशंकर ज्योतिर्लिंग महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांसाठी बंद राहणार। सध्या मंदिराच्या डागडुजी आणि दुरुस्तीचं काम सुरू असल्यामुळे मंदिर बंद राहणार, मंदिर प्रशासनाची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।